हे जे सातारा जिल्ह्यातले बरेचसे जवान मग वेगवेगळ्या ह्याच्यात पॅरामिलिटरीमध्ये असतील, आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये जे शहीद झाले त्यांचं आम्ही त्यावेळेस ठराव केला. त्यावेळेस संतोष महाडिकांचं मग ते हे झालं, शहीद झाले. त्यावेळेस आम्ही एक आठवड्याभरात ठराव घेतला नगरपालिकेने आणि त्याचं काम आता जवळपास म्हणजे पूर्ण झालेलंच आहे. पण किरकोळ बागेचं थोडंसं राहिलं आहे. त्यांनी थोडंसं त्याच्या पण आचारसंहिता आता लागू होणार. त्यामुळं ही आचारसंहिता मला वाटते आत्ता जी आजपासून लागू होईल ती मला वाटते एक वर्षभर तर ती आचारसंहिता. कारण ह्याच्यानंतर आमदारकी आली, त्यानंतर तुमचं स्थानिक स्वराज्य हे ते सगळं. त्यामुळं म्हणलं की जवळपास सगळं पूर्ण आहे. मागच्या बाजूला बागेचं पण प्रस्ताव दिला आहे. तिथं आपण किती 2.5 कोटी रुपये बागेसाठी करतो आहे. असे वेगवेगळे आणि हे होणं गरजेचं का होतं? कारण की सातारा म्हणजे इथं अनेक म्हणजे ह्या संपूर्ण जे जवान आहेत यांच्या स्मरणार्थ सगळे म्हणजे जे वेगवेगळे युद्ध झाले त्या युद्धामध्ये जे शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ हे उभं करण्यात आलं. आणि आता आज त्याचं आपण लोकार्पण सोहळा पार पडला. आणि जास्तीत जास्त ह्याच्या इथं जे जवान आहेत हे एखादा जर शहीद झाला तर इथं त्यांना आणलं जातं, तिथं त्यांचं पार्थिव ठेवलं जातं आणि मग त्यांच्या गावाकडं नेलं जातं. त्यांच्या स्मरणार्थ केलं आहे. उशीर झाला असं वाटतंय का मला साहेब? उशीर कसं होणार मला सांगा. एखादा प्रोजेक्ट तुम्ही हाती घेतला, कुठला पण प्रोजेक्ट असू त्याला प्रोजेक्ट टाईम तर लागतो ना. म्हणजे माझ्याकडे जर जादूची कांडी असती तर एका दिवसात मी उभं केलं असतं. त्या जेवढा वेळ लागला तेवढं फंड्सचं पण असतं. फंड्स आता जवळपास किती आले ह्याच्यात आपण नाही याच स्मारकासाठी 2.5 कोटी रुपये. ते सगळं फंड्स. आपली काही महापालिका नाही आहे, आपली नगरपालिका आहे. त्यामुळे फंड्स मॅनेजमेंट हे ते सगळं बघून केलं आहे. उभं राहिलं हे महत्त्वाचं आहे. उशीर झाला जर कोण म्हणत असेल तर मग त्याला उत्तर माझ्याकडं काय नाही. महाराज साहेब, सध्या आता तिकीट वाटपाचा जो काही घोळ चालू आहे, नाराज आहेत लोक, काय सांगाल तुम्ही त्या संदर्भामध्ये? काय सांगणार, माझ्याकडे तिकीट आहेत ना. प्लेनचं आहे, ट्रेनचं आहे, पिक्चरचं आहे, बसचं आहे. बाकीचे तिकीटाचं माहीत नाही. जे ठरवलं जाईल त्यावेळेस बघू. भाजपकडनं तिकीट मिळेल की नाही तुम्हाला? आम्ही पडलो चालेल, तू पडता एवढा निर्णय काय असेल तुमचा? सॉरी घे ना. त्याबद्दल आता बोलणं उचित ठरणार नाही. फार प्रीमॅच्युअर स्टेज आहे. आणखी आता 3 पक्ष महायुतीचे सगळे एकत्र आले. सीट वाटपात पुढं मागं त्यांना सगळ्यांना त्यांच्या पक्षातले लोकांना, मग अजितदादांचं असेल, एकनाथजी शिंदेंचं असेल, BJP असेल, प्रत्येकाला वाटतं की म्हणजे त्यांचे जे त्यांना तिकीट्स मिळाले पाहिजे आणि ते रास्त. त्यात काही चुकीचं नाही आहे. जे काय ठरलं त्यावेळेस बघू. पुढचा काय निर्णय असू शकेल? एवढंच सांगेन, मी काय संन्यास घेणार नाही एवढंच सांगतो. तुम्ही लढणारच सांगितलं. संन्यास घेणार नाही तर आलं ना सगळं. थँक्यू महाराज. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.